हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कशा आहात तुम्ही सगळे? अपेक्षा करते खूप छान, मस्त आणि मजेत असणार. आज संडेचा दिवस होता. जशी नेहमी वेळेवर जाग येते त्याच वेळेवर जाग आली होती आणि मला असं झालं होतं की हेअर वॉश करायचा होता, पण केसांना तेल लावलेलं नव्हतं आणि अंघोळ करायची खूप जास्त घाई झाली होती, म्हणून मी आज काही हेअर वॉश केलाच नाही. म्हटलं बघूयात उद्या परवा. कारण तेल लावलेलं असलं थोडं 15-20 मिनिटं तरी बरं पडतं, पण म्हटलं जाऊ दे आता उठली लवकर तर करून घेऊया अंघोळ. आणि त्याच्यानंतर मी लगेच इथे जी आहे चहा ठेवलेली आहे. आमच्याकडे चहा ठेवली असंच म्हणतात, कारण मी लहानपणापासून तसंच ऐकते आणि माझ्या मम्मीला, पप्पांना किंवा माझ्या आजी-आजोबांना पण मला असं वाटतं की कोणी करेक्ट करण्याचा प्रयत्न केलेला नसेल, कारण तिकडे चहा ठेवली असंच म्हटलं जातं जर मराठी बोलायचा विचार आला तर. नाहीतर सगळे तिकडे अहिराणीच बोलतात. कारण बऱ्याच भागामध्ये चहा ठेवला असं म्हटलं जातं आणि मोठ्या व्हिडिओमध्ये मला कोणी एवढं नोटीस करत नाही, पण छोट्या व्हिडिओत खूप वेळा येतं मला शॉर्टमध्ये की अगं चहा ठेवली नसते, चहा ठेवला असतो. पण मला असं वाटतं की शेवटी बनवून त्याला प्यायचंच आहे, तर ठेवला असो किंवा ठेवली असो, चहा बनवून प्यायची त्यावर आपण फोकस करूया. माझ्या आवडीची गोष्ट आहे ती. सो चहा ठेवली आणि त्यानंतर इथे मस्त देवपूजा जी आहे ती मी करून घेतलेली आहे. पूजा झाल्यानंतर म्हणजे मला आठवते की जेव्हापासून बाप्पा बसलेत ना, मी तुम्हाला एकही वेळा माझं देवघर दाखवलेलं नाही आहे आणि तिथली पूजा करतानाही दाखवलेलं नाही. म्हणजे माझं असं व्हायचं, फटक्यात दिवा लावा, देवांची अंघोळ घाला, फटक्यात दिवा लावा, अगरबत्ती लावा, पटापट जे आहे ती सुखं करता दुःखं करता म्हणायचं आणि संपवायचं. कारण इकडे फोकस असायचा जास्त करून की आपल्याला बाप्पांची जी आहे ती पण आरती करून घ्यायची आहे म्हणून. आणि तिथे कसं रोज देवघरामध्ये फक्त मीच जाऊन जे आहे ती आरती आणि देवाची पूजा वगैरे करून घेते. पिया असली लहान असायची की घंटी वाजवली ना, मग ती माझ्याकडे यायची आणि मग माझ्यासोबत उभी राहायची. पण आता काही ती अवेलेबल नसते संध्याकाळची म्हणा किंवा सकाळी जेव्हा मी देवांना अंघोळ वगैरे घातल्यानंतर पूजा करते, तर ते आता ते रुटीनमधून गेलं आहे की ती माझ्याकडे धावत धावत येईल. कारण तिलाही स्कूल आहे, ट्युशन आहे, ह्या सगळ्या गोष्टी आणि हळूहळू मोठी होते ती. करायची असली काही मोठा सणवार असला की मग आम्ही सोबत करतो. पण बाप्पांचं कसं होतं की सकाळ सायंकाळची आरती जी आहे ती हक्काने पिया करायची आणि ती म्हणजे सगळं आपण घर परिवार सगळं आपण उपस्थित असतो तेव्हा. सो ती एक जी रुटीन होती ना, ती आता बाप्पा गेल्यानंतर जी आहे ती जाणार आहे. आणि खरं सांगायचं म्हटलं तर हे सगळं सोडताना पण असं थोडं हे वाटतं की अरे किती छान होते बाप्पा घरी होते तर. पण चला, बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या आपण बऱ्याच म्हणजे जे मेमरीज आहेत त्या पण आपण कलेक्ट केलेल्या आहे की ह्या वर्षीचा बाप्पा आपला कसा होता, आपण कशा पद्धतीने मोदक बनवले आणि कसं हे सजावटसाठी आपले याच्यामध्ये काय काय एफर्ट्स होते, हे सगळं पण छान वाटतं. चला, खूप छान गेलेत, मस्त गेलेत हे सगळे दिवस. म्हटलं ही सगळी सजावट जी आहे ती सकाळी सकाळी काढून घेऊया. आणि हा टेबल जो आहे म्हणजे हे जे कपाट आहे ते पण मला त्या रूममध्ये न्यायचं आहे, पण त्याचा मुहूर्त मला नाही वाटत आज लागेल. कारण हे झाल्यानंतर बाकीचीही कामं आहेत आणि त्यातल्या त्यात संडे म्हटल्यानंतर आपल्यालाही असं होतं की थोडं निवांत दिवस जो आहे तो आपला गेला पाहिजे. रोजची काय ती नुसतीच धावपळ. तर आता इथे मी आली होती. पिया झोपलीच होती. आता 9 वाजलेत आणि आता ती उठली. तिचं ब्रश वगैरे करणं चाललं आहे. म्हटलं तिच्यासाठी दूध तापवायला ठेवलं आहे आणि तोवर थोडी गार्डनिंगची कामं करूया म्हटलं. ही जी फुलं होती ना, गुलाबाची फुलं, जर तुम्हाला आठवत असेल तर सांगते. गणपती बाप्पा बसण्याच्या आधीपासून सगळी फुलं जी होती ना ती उमललेली होती. म्हणजे मी माझ्या माहेरी जाऊन आली ना त्याच्यानंतर ती सगळी उमलली होती. जवळ आता महिना झाला. पूर्ण महिनाभर ती फुलं जशीच्या तशी म्हणजे होती आणि आता त्यांच्या पाकळ्या हळूहळू गळायला लागल्या होत्या आणि नवीन 1-2 ब्रांचेस यायला सुरुवात झाली होती. सो प्लांटचं पूर्ण फोकस जे आहे ते नवीन ब्रांचेसवर गेलं पाहिजे, म्हणून मी ते फुलं कट करून घेतले. नाहीतर अजूनही 2 दिवस ते फुलं छान दिसले असते त्यावर. आणि 1-2 काही बाप्पाला वाहिले होते. मला प्रत्येक वेळा म्हणजे बऱ्याच वेळा कमेंट येते की तुझं जेट प्लांट एवढं छान कसं काय ग्रो करतंय. खरं सांगायचं म्हटलं ना तर याचं एकच आहे की याची जेव्हा माती वरची सुकते ना तेव्हा याला पाणी द्यायचं. जास्त आणि खूप कमी पाणी याला चालत नाही, असं लिमिटमध्ये पाणी दिलं गेलं पाहिजे. आणि महत्त्वाचं म्हणजे काय होतं माहिती आहे का, तुमच्याकडे जर 10-15पेक्षा जास्त झाडं असतील ना, तर हळूहळू एक-एक कंपोस्ट, एक-एक खत, फर्टिलायझर जे आहे ते जमा करायला सुरुवात करा. कारण कुठल्याही झाडाची जी नीड असते ना, ती वेगवेगळ्या पद्धतीची असते आणि आपण म्हणजे तिला फक्त आपण एखादं फर्टिलायझर दिलं ना, तर ते तेवढ्यावर त्याची भूक भागत नाही. त्याला चांगले फुलं पाहिजे असेल, ग्रोथ चांगली पाहिजे असेल, तर वेगवेगळे फर्टिलायझर आपल्याला हळूहळू करून जे आहे ते जमा करायचे असतात आणि मी पण तशाच पद्धतीने केलेले आहेत. आणि मी पण हे सगळे फर्टिलायझर हळूहळू जमा केलेले आहेत आणि आता तुम्ही झाडांची ग्रोथ जी आहे ती बघू शकता.
आता मी इकडे सोफ्याचे कवर चेंज करून घेते. तसं अजून खराब झालेलं नव्हतं, पण म्हटलं जाऊ दे चेंज करून घेते, कारण हे सोफ्याचे कवर टाकलं ना येल्लोवाला तर असं जरा फेस्टिवल वाईब येते, काहीतरी छान वाटायला लागतं घरामध्ये. म्हणून म्हटलं आता नवरात्र येतील ना तेव्हा यांना पुन्हा टाकून देईल मी. आता काही वॉश करत नाही, असे झटकून छान खडी घालून ठेवून देते आणि जे आपले नेहमीचे जुने आहेत तेच मी यांना इथे टाकून घेते. किती वेळा विचार केला आहे नवीन मला घ्यायचे आहेत, पण मी आता मनावर ठरवून घेतलं आहे की लवकरात लवकर कुठलं तरी सोफा कवर जे आहे ते अजून मागवते, जेणेकरून आपल्यालाही बघायला छान वाटतं. आणि नाहीतरी हे जे आता मी टाकते ना ते बऱ्यापैकी असे एकदम पातळ झालेत वॉश करून करून वापरून, पण तरीही टिकवणं चाललं आहे माझं त्यांना. आणि बघा सोफा कवर चेंज होताच किती छान जो आहे तो लुक चेंज होऊन गेला घराचा. आणि छान वाटतं असं एकापेक्षा आपल्याकडे जरा जास्त असं सोफा कवर म्हणा किंवा बेडशीट असली तर आपण त्याचं म्हणजे चेंज केल्यानंतर रूमचा लुक जो आहे तो चेंज व्हायला लागतो आणि 1-2 दिवस आपल्याला अशी वाईब पण छान येते मग त्या रूममध्ये किंवा ती गोष्ट यूज करताना. सो चला आता नवरात्रीची वाट बघूयात. नवरात्रीत अजून धमाल मस्ती जी आहे ती होईल. मशीन पण लावलं होतं मी सोबत, म्हटलं चला लवकरात लवकर कपडे जे आहे ते वाळवत घालूया. ऊन असलं नसलं तरी पण मग सायंकाळपर्यंत छान वाळून जातात ते. मम्मा आज मी हे शूज घालणार आहे. हे शूज आज घालायचे, मग तुला ते लूज होत आहे ग? अरे नाही, ऍक्च्युली याला घेऊन 1 month झालाय आणि माझे पाय असे मोठे होतच नाहीये. मोठे होतच नाही? हा मग ऍटलीस्ट 3-4 मंथ तरी थांबावं लागेल. माझ्याने कंट्रोल होतच नाहीये, तर आज मी माझा फॅशनेबल लुक घालणार. फॅशनेबल लुक. ॲक्च्युली तिने आता हा शूज मला आणून दिलं, त्याचं लेबल वगैरे जे होतं सगळं काढायला लावलं. मी कपाटामध्ये ठेवले होते त्यांना. आजिओवरून मी हे शूज तिच्यासाठी मागवलेले होते आणि म्हणजे तिला लूज होते थोडे, पण मी असा विचार करत होती की जाऊ दे राहू देते, कारण मला ते आय थिंक 350 रुपयामध्ये जे आहेत ना. दाखव का एक शूज कार्ड बाहेर मला दाखव दे. 350 रुपयामध्ये मला हे शूज जे होते ना मिळालेले होते. असे मी पियाला जेव्हा लास्ट टाइम असे भारी क्वालिटीचे जेव्हा शूज तिला घेतले होते ना तर तेव्हा ते मी मॅक्समधून घेतले होते, जे मला अराउंड 699 म्हणजे 700 रुपयाचं मिळाले होते. पण मला खूप हौस होती की तिच्याकडे असे छान मस्त शूज पाहिजे ब्रँडेड, कारण असं छान दिसतात, तिचे पाय पण छान गोरे गोरे आहे त्याच्यामुळे. तर तेव्हा मी तिला घेतले होते. ते तिने खूप वापरले, अजून पण ते तुटलेले नाहीये, पण तुला ते आता टाईट होतात ना? टाईट होतात आणि ते इथून डायरेक्ट हा ते निघतंय थोडं, पण म्हणजे चांगले ते. अजूनही जर तिचा पाय छोटा राहिला असता ना तर अजून ती एकदम बिंदास वापरू शकते, एवढं अजून पण ते स्ट्रॉंग आहेत. पण मग त्याच्यानंतर मला हे आजिओला स्क्रोलिंग करताना दिसले म्हणून मी हे मागवले. तर तुमच्यासोबत शेअर केलंय मी तसं. दाखव किती लूज होतं आता तुला. मला खूप आवडतात असे, म्हणजे तिचा पाय मी असं बघितला ना की मला असं वाटतं की बस तिने असं छान छान घातलं पाहिजे सगळं. तुला तू कम्फर्टेबल चालू शकतेस ना? ठीक आहे चला मग. तुमची हेअरस्टाईल डन आहे का मॅडम? जॅकेट घालून घे, थोडं गार वातावरण वाटतंय. नाही स्कूलचं कशाला, जीन्सवालं जॅकेट घाल मस्त. नवं आता पुढच्या वर्षी, या वर्षी नाही घ्यायचं, खूप खर्च होतोय आपला. पुढच्या वर्षी घेऊ है ना. कुत्र्याला घाबरते ती. कुत्र्या दिसले की पिया डायरेक्ट लांबूनच मामा. चला वॉक करूयात मस्त. चलो भागो. आम्ही आता जरा बाहेर गेलो होतो. मी असं कधी जास्त गहू वगैरे दळायचे असले ना, म्हणजे दळण करायचंय तर मी जात नाही. पियाच्या पप्पांना मी सगळं गाडून वगैरे देते आणि ते दळून आणतात. पण म्हटलं आज त्यांनी पण म्हटलं की चल आपण जाऊयात म्हणून. छान वातावरण पण छान होतं, पाऊस वगैरे काहीच चालू नव्हता म्हणून गेलो होतो. आणि जाण्यामागचं एक कारण माझं असं होतं की मी तिथे ना एकदा असं कधीतरी म्हणजे रस्त्याने जाताना बघितलं होतं की ती जी बघा कास्य थाळी असते ना, तर तसं त्यांनी मशीनाचं चित्र लावलेलं होतं आणि काहीतरी 50-70 रुपयाचं 10 की 15 मिनिटं असं त्यांनी लावलं होतं. तर मी त्यांना म्हटली की आज मला पण जरा वेळ आहे, तर मी पण जे आहे तुमच्यासोबत येते, आपण दळण टाकूया आणि मला जरा त्या ज्या थाळीवर ना असे पाय वगैरे ठेवून त्याच्याने पित्त वगैरे कमी होतं असं काहीतरी. मला एक्झॅक्टली खरंच काही माहिती नाही, त्याचे खरंच बेनिफिट्स असतील ना तर मला कमेंट मधून सांगा. तर असा विचार केला होता की जोवर आपलं दळण होतं ना तर तोवर मी तिथे मस्त 10-1 मिनिटं बसेल म्हणून. आणि ते काहीतरी तूप वगैरे टाकतात आपल्या पायांवर आणि ते गोलगोल असं मशीन फिरतं, म्हणजे ती कास्याची थाळी असते ती गोलगोल फिरते अशी. आणि त्याचे बेनिफिट्स जसं मी तुम्हाला सांगितले मे बी तसे असू शकतात. तर म्हटलं तिथे जे आहे 10-15 मिनिटं मस्त जातील आणि त्याच्यानंतर जे आहे आपण दळण घेऊन घरी येऊया असा माझा प्लॅन होता. पण तिथे गेल्यानंतर आम्ही ते दुकान शोधायला लागलो, तर ते दुकान म्हणजे ज्या जागेवर बघितलं होतं तिथे तर ते होतच नाही, दुसऱ्या जागेवर कुठेतरी शिफ्ट झालं होतं आणि त्यातल्या त्यात आज संडे होता त्यामुळे ते बंद होतं. मग त्याच्यानंतर आम्ही प्लॅन केला की चला आता आलोच आहे तर मस्त वॉक करूया, म्हणून मी तुम्हाला दाखवलं त्या लोकेशनला. आम्ही तसं जाऊन एका निवांत जागेवर छान वॉक करत होतो. 2-1च राऊंड मारले आणि तेवढ्यामध्ये अगदी बारीक असा पाऊस ना सुरुवात झाली आणि तो वॉकचे पण प्लॅन आमचा सगळा फसकटला. आता इथे दळण
दळून जे आहे ते आणलेलं आहे. मी जाण्याच्या आधी शेवगाच्या शेंगा बनवायच्या आहे, म्हणून मी त्या निवडून गेली होती छान. आणि आता मला जे आहे दळण गाळून घ्यायचंय. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मी तुम्हाला दाखवते, आधी मला लाईट लावू द्या, थांबा. ओके, तर बघा, जो अभ्यास आमची पिया मॅडम 1 तासात करू शकते, ती एका दिवस लावलाय तिने पूर्ण. आणि तिला फक्त हे लर्न करायचं आहे की जसं हिंदीचे नंबर्स आहेत हे 1 पासून तर 50 पर्यंत, आणि तिला काहीतरी 5 का 6 मार्काचा क्वेश्चन असणार आहे एक्झाम मध्ये, ज्याच्यामध्ये तिला एकतर नंबर दिलेले असतील हिंदीचे आणि ते तिला शब्दामध्ये लिहायचं, नाहीतर मग शब्द दिलेले असतील तिथे तिला अंक लिहायचा आहे. पण ते तिला काही समजतच नाही, डोक्याच्या वरून जात आहे तिच्यावाला थोडं. आणि आता मी तिला स्ट्रिक्ट वॉर्निंग दिली, तुला जर रात्री जेवण करायचं असेल तर 50 पर्यंत जे आहे 50 पर्यंत मला पूर्ण अंक तुझे पाठ पाहिजे. मी कुठलाही नंबर बोलेल तर तुला लिहिता आला पाहिजे, नाहीतर तुला जेवण मिळणार नाहीये. आणि जे काम ती इतक्या लवकर करू शकत होती ते तिने इतका टाइमपास केलाय, म्हणून तिला पनिशमेंट म्हणून मी तिला आज भाकर खायला देणार आहे. आणि ती भाकर पण जर तिला खायची असेल तर हे सगळं तिला लर्न करावं लागणार आहे. मॅडम खुशाल म्हणतात मला की मम्मा ट्युशनमध्ये जाईल ना उद्या, तर ट्युशनमध्ये हे सगळं करेल. आणि मग ट्युशनमध्ये हे सगळं केलं तर मग ईव्हीएस आणि इंग्लिश कोण करणार, मग कधी करायचं ते? एक्झाम आमची अगदी 2-3 दिवसावर येऊन ठेपली आहे. लक्ष नाही दिलं तर तिला काही घेणं देणं नाही. हळूहळू आमचं अभ्यासामधून दुर्लक्ष जे आहे ते होत चाललंय, आणि ते व्हायला नको म्हणून मी स्ट्रिक्टली आता इथे येऊन बसलीये. जेवणाच्या आधी हे झालं तर ठीक, नाही तर जेवण मिळणार नाही. तुम्ही पण असंच करा, पोरं करतात बरोबर. आपण हलगर्जीपणा केला ना, ते आपल्या मागे खूप लागतात की मला हे करू दे, ते करू दे, असं नाही मम्मा उद्या करेल, ऐकायचंच नाही. सरळ जेवणावर यायचं. जेवण मिळणार नाही, बघा कशी बघते अजून. सरळ सांगायचं जेवणच मिळणार नाही. त्यांना माहिती जेवायचं आपल्याला तर करावं लागेल. बरोबर करते. बरेच तिचे आता नंबर जे आहेत ते पाठ झालेले आहेत, आणि मला आहे तिच्यावर विश्वास की ती जेवायच्या आधीपर्यंत सगळं लर्न करून घेईल. करशील ना बाळा? चला आता मी पटपट मस्त स्वयंपाक बनवून घेते. मला खूप जणींनी कमेंट केलेल्या होत्या, आणि आज पण ते कमेंट करतील की आम्ही तुला सांगितलं होतं पण तू ऐकत नव्हती म्हणून. तर मागच्या वेळी पण मी जस्ट ट्राय करण्यासाठी एका छोटीशी अशी मी फक्त प्लेट घेतली होती. मला तेव्हा छान एक्सपिरियन्स आला होता, आणि तेव्हाच ठरवलं होतं की नेक्स्ट टाईम मला इतक्या जणींनी सांगितलं मी त्यांचं ऐकणार आहे असं. आणि खरंच मला हे रिअलाईज झालं. म्हणजे ना मी आता जसं हे पीठ चाळून घेते ना, त्या पद्धतीने जर चाळलं ना तर पटपट पण चाळलं जातं, सोबत ना आजूबाजूची बारीक असं पीठ उडतं ना ते पण उडत नाही. हे 2 गोष्टींचा फायदा होतो. लवकरही होतं आणि नंतरचं कामही वाचून जातं. पण आपण बऱ्याच वेळा आपल्याला बरेच जण सांगत असतात, आपल्या आजूबाजूचे आई वडील म्हणा, काही ना काही कुठल्या वेगवेगळ्या गोष्टींमध्ये, पण आपण ना ते करायचा खूप जास्त कंटाळा करतो आपण, की जाऊ दे आपण जे करतोय ते बरोबर आहे, ते कुठे एवढं जास्त वाईट आहे असं म्हणून. पण सांगितलेलं जर ऐकून घेतलं ना तर बऱ्यापैकी फायदा जो आहे तो आपला होऊ शकतो. ते मला आज जे आहे ते पीठ चाळण्यावरून समजलेलं आहे. सो तुम्ही पण मी जसं पूर्वी पीठ चाळायची तसं चाळत असाल ना तर एक वेळ असं ट्राय करून बघा, तुम्हाला खूप छान एक्सपिरियन्स येईल. बऱ्याच जणींच्या मला कमेंट येत असतात की हा जो छोटासा वुडनचा रॅक आहे ना, ज्यावर मी आता हे सगळं सामान काढते, त्याची लिंक त्यांना पाहिजे. आता बऱ्याच व्हिडिओमध्ये मी प्रोडक्ट टॅग करत असते, पण पर्टिक्युलर आपण जे प्रोडक्ट यूज करतोय तेव्हा दाखवलं तर मग समोरच्याला ती गॅरंटी पण येते की अरे हो हे खरंच चांगलं आहे म्हणून. आणि असंही मला याची क्लिनिंग करायची होती, तर मी इथे कांदा वगैरे भाजायला ठेवला होता. आणि आज ज्या होत्या ना शेवगाच्या शेंगा बनवायच्या होत्या त्या पण उकडायला ठेवल्या होत्या. आणि तुम्ही स्टार्टिंगला आता बघितलं असेल की त्यावर जे मी छोटासा कागद ठेवला होता ना, तो एवढा चिकट झाला होता की तो बॉटलसोबत प्रत्येक वेळा वर यायचा. म्हणून म्हटलं याची क्लिनिंग जी आहे ती करून घेऊया, जेणेकरून माझं स्वयंपाकाच्या कामासोबत हे एक्स्ट्राचं काम पण होऊन जाईल. तर हा वुडन रॅक खूप छान आहे. म्हणजे मी फर्निचर केल्यानंतर मला तो तिथे बसत नव्हता, म्हणून मी त्या कार्पेंटर लोकांकडूनच थोडा कट करून घेतला होता याला. आणि खूप छान आहे, खूप दणगट आहे. जसं तुम्ही बघताय मी आता त्याला डायरेक्ट घसून काढला आणि त्याला काहीच होत नाही, इतका छान आहे. मी याचे जे आहे ना प्रोडक्ट तुम्हाला टॅग करून देते. पण काय होतं, मला घेऊन आता जवळपास वर्षापेक्षा जास्त झाला आहे, त्यामुळे आता तो सेम टू सेम त्याच लाकूडमध्ये मिळणं हे थोडं अवघड होऊन जातं. पण मी लिंक देते तुम्हाला जो मी मागवलेला होता तो. आणि तो कट केल्यामुळे थोडा शेप जो आहे तो माझा बिघडला आहे, अदरवाईज खूप छान आहे. म्हणजे अजून एक बॉटल जी आहे ना यावर बसली असती, एवढा त्याच्यामध्ये स्पेस होता, पण मला कोपऱ्यात जागा नसल्यामुळे मी त्याला कट करून घेतला होता. अदरवाईज खूप छान रॅक आहे, मस्त आपण किचन याच्याने डेकोर करून घेऊ शकतो. आणि तुम्हाला आठवत असेल बघा, मागे मी एक लायनर मागवलेलं होतं, शेल्फ लायनर आपण ज्याला जे म्हणतो, त्याच्यामधून थोडा तुकडा पडला होता. कधीपासून पियाचे पप्पा सांगत होते की हा तुकडा कुठेतरी
तरी यूज कर. फायनली मी त्याला आता तिथे ठेवलेलं आहे, जेणेकरून माझे जे हे आहे ना, म्हणजे बॉटल वगैरे ठेवतो तेलाची, ते चिकट होणार नाही. आणि आता हा अजून तुकडा पडलेला आहे. फ्युचरमध्ये दाखवेल मी तुम्हाला याचा यूज मी अजून कुठे करून घेते ते. आणि बघा पियाने ती असंच ना स्टडी करता करता तिने हा माझा जुना व्हिडिओ लावलेला होता आणि तो आवाज ऐकून मी पण तिथे बघायला चालली गेली. आणि गोष्ट अशी झाली होती की इतकं छान, म्हणजे तिचं ते बघताय ना तुम्ही, तिचं ते सगळं मला कामामध्ये हेल्प करणं. तेव्हा पिया खूप छोटीशी होती, ज्युनियरला असेल ती मे बी. तेव्हाचा तो व्हिडिओ होता 2-2.5 वर्षापूर्वीचा. आणि ते मला बघून इतकं छान वाटत होतं आणि मी ते बघता बघता रमली त्यामध्ये. आणि जे कांदा टमॅटो मी भाजायला ठेवून गेलेली होती ना, तर तो मी गॅस फुल करून गेलेली होती. आणि नंतर जेव्हा त्याचा वास यायला लागला तेव्हा समजलं की अरे आपण हे जे आहे ते व्हिडिओच्या नादात हे असं सगळं केलेलं आहे. आता गोष्ट अशी होती की म्हणजे हे जळलं याचं तर दुःख आहेच आपल्याला, पण आता मला पुन्हा भाजून घ्यावं लागेल. कारण भाजी बनवायची म्हणल्यावर एक चांगला व्यवस्थित मसाला जो आहे तो क्वांटिटीमध्ये पाहिजे, नाही तर भाजी खूप जास्त जी आहे ती पातळ होईल. पियानेही त्या नादामध्ये अभ्यास करणं तिने बंद केलं. इथे येऊन बसली होती, मम्मा मी तुझी हेल्प करते, तुझं किचन अजून सेट करते, कारण तिला अभ्यासापासून सुट्टी पाहिजे होती. आणि मी मात्र माझा वाढवलेला पसारा इथे सगळं आवरून घेते. असो जरा 10-15 मिनटं लेट झालं भाजी बनायला, पण भाजी खूप छान बनली होती. मस्त अशी मसाल्याची शेवगाची भाजी बनवली होती आणि त्यासोबत जी आहे ती भाकर. छान जेवण झालं आहे आमचं. आणि नेहमीप्रमाणे आपण झोपण्याआधी उद्याची काही ना काही तयारी करूनच ठेवत असतो. माझीही तीच कामं चालली आहेत. खूप दिवस झाले उडदाच्या डाळीचे भजे ना काही खाल्लेलेच नव्हते. आणि पियाचे पप्पा तर नाही म्हणत होते की नको तेलकट असतात, उगाच घसा जो आहे तो पकडला जातो, गळा खराब होतो. पण म्हटलं खूप दिवस झाले अहो मस्त खाऊयात, चला थोडंच खाऊयात. पण टाकते मी भिजवायला, तर तीच मी उडदाची डाळ आहे इथे भिजवत टाकते, म्हणजे उद्या नाश्त्यामध्ये याचे भजे जे आहेत ते होतील. सो चला उद्याच्या या प्लॅनिंगसोबत मी माझा व्हिडिओ इथे संपवते. अपेक्षा करते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमधून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूयात पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोवर स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.